ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सौ स्वरा बल्लाळ यांना मत म्हणजे शाश्वत विकासाला मत। आमदार शिवाजी पाटील। तुडी जिल्हा परिषद व हेरे पंचायत समितीच्या उमेदवारांनी हेरे येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। तुडी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ स्वरा सचिन बल्लाळ व हेरे पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हेरे येथे फेरी काढण्यात आली। या प्रचार फेरीवेळी माजी सभापती शांताराम बापू पाटील, प्रताप सूर्यवंशी, अशोक कदम, विशाल बल्लाळ, अमे सबनीस, नगराध्यक्ष सुनील कानेकर, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती होती। हेरे येथे पत्रकारांशी बोलताना आमदार शिवाजी पाटील काय म्हणतात ते पाहू। देव परमेश्वर मातोश्वरांच्या चरणी आम्ही नमस्कार केला, विनंती केली आणि भूमिका मांडली की बाबा आज जसं भारतीय जनता पक्षाची वाटचाल आणि मोदी साहेबांची जी वाटचाल पूर्ण देशामध्ये आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। जगातला सर्वात मोठा पक्ष, मोदी साहेबांचं स्वप्न विकसित भारत, आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाची जी घोडदौड नगरपालिका, महानगरपालिका सगळ्या निवडणुका ताकदीने भारतीय जनता पक्ष जिंकलेत आणि ही आत्ताच्या निवडणुकीमधली जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीनंतर आता निवडणुका नाहीत, म्हणून सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहेत। आणि भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारीबद्दल बोलायला लागलं तर एक झडपीमध्ये एक जिल्हा परिषदेमध्ये 8-8, 9-9, 25-25 इच्छुकांची उमेदवारी मागे कर्तव्य नाकीवर येतात आणि त्यावरूनच कळतं की भारतीय जनता पक्षाला मांडणारा मोठा वर्ग आपला तयार झाला आहे। आणि जसं मोदी साहेबांचं विकसित भारत, तसं महाराष्ट्र देवेंद्र सीएम साहेबांचं आणि महाराष्ट्र शासनाचं विकसित महाराष्ट्र हे करत असलेली चंदगड विधानसभा क्षेत्रामधून एक स्थानिक आमदार म्हणून आज चांगल्या रीतीने विकासची घोडदौड चालू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबर विकास निधी म्हणून आज महाराष्ट्रातला 1 नंबर म्हणून चंदगड विधानसभेकडे आशेने पाहिलं जातं। आणि राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय देवाभावांच्या माध्यमातून चंदगडमधला न भूतो भविष्य असा एक विकासच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि आमच्या डोक्यात विकास सोडून काहीच नाही आहे। आणि विरोधकांकडे फक्त एव्ही मशीन आणि शाहू फुले आंबेडकर आणि धार्मिकते निर्माण करू का एवढाच विषय आहेत, त्यांच्या पलीकडे विषय नाही आहेत। आणि मला एवढंच म्हणायचं आहे, एक काळ असतो, आज 75 वर्ष आमच्या भागामधला हा पूर्ण सत्ता काँग्रेसचे राष्ट्रवादी राहिलेले आहेत आणि आता चंदगड विधानसभेचा आमदार म्हणून सुरुवात झाली आणि आम्ही चंदगडचा नगराध्यक्ष पण आमच्या भारतीय जनता विचाराचा भारतीय जनता पक्षाचा आपण जनतेने बसवलं आहे। आणि ही लढाई कुठल्या उमेदवारासाठी महत्त्वाची नाही आहे, ही उमेदवारी चंदगडच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाची आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। आणि पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं कमळ चंदगड विधानसभेमध्ये फुलल्यानंतर आज नगराध्यक्षपद भारतीय जनता पक्ष फुलल्यानंतर ही निवडणूक तमाम तरुणींसाठी, आमच्या मायमाऊलींसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी ही ताकदीने ही लढाई जिंकायची आहे। आणि ही लढाई कुठली राजकारणाची नाही, विकासाची लढाई आहे। विकास करणारा फक्त भारतीय जनता पक्ष सक्षम आहेत आणि माझ्याकडून बोलून घेण्यापेक्षा देवाभावांनी जे येऊन व्यासपीठावर सांगितलेत आणि त्यांचा जो चंदगडसाठी त्यांनी एक विश्वास दाखवला आहे। आणि मी एवढं सांगेन की 1 वर्ष झालं, 1 वर्ष होऊन गेलं, 1 वर्षाच्या काळामध्ये आज 30,000 करोड चंदगड विधानसभेमध्ये क्रॉस झालं, हे पहिल्यांदा होते। आणि 23,000 करोडचा रस्ता आज ह्या भागामध्ये एक हेलिपॅड, जेणेकरून आपल्या पर्यटनाला खूप मोठी चालना मिळेल। या भागातला प्रत्येक गावागावातला रस्त्यातले एक कुटुंबाला कमीत कमी हजारो रोजगार प्राप्त होतील। त्याचबरोबर पुढे एक स्पोर्ट्स अकॅडमी जे कमीत कमी आज बालेवाडीनंतर आपल्याला चंदगड विधानसभा होते, जेणेकरून राज्यातून परदेशातून खेळाडू आपले तयार होतील, कुस्तीपटू होतील, कबड्डीपटू होतील, शूटिंगपटू होतील, सुमोर होतील आणि सगळ्या क्रीडा क्षेत्रातील सगळे, म्हणजे हॉकी पण असेल, फुटबॉल पण असेल आणि क्रिकेट पण असेल, या तरुणासाठी एक ही मंजूर झालं। त्याचबरोबर जे सैनिक बांधव माझ्यासाठी खांद्याला खांद्याला लढले आणि विजयपर्यंत मला सोडलं, विजयाची पताका रोवली,
आणि या नगरपंचायत पण त्या मला मदत केली आणि आत्ता सर्व झडपीमध्ये त्यांची आम्हाला मदत होते. आम्ही सैनिक बांधवांना पण आम्ही त्यांचा मान सन्मान ठेवला, गडिंगला ठेवला, चंदगड ठेवला, त्यांना पण शिटा दिलेत. आणि हा सैनिक परिवार आमचा कायमस्वरूपी भारतीय जनता पक्षाचा सभासद राहील याची आम्ही काळजी दखल घेतोय, त्यांचा मान सन्मान ठेवतोय. आणि सैनिक बोर्डनंतर सैनिक प्रशिक्षण वर्ग, सैनिक शाळा आणि हे विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांचं असेल. आम्ही त्यांच्यासोबत कायम बरोबर काम करू. हे होत असताना चंदगड विधानसभा क्षेत्रातले सगळे नागरिक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि राजकारणी भाषणे येतात. कारण हा विषय पूर्ण चंदगड वासियांसाठी स्वाभिमान दिवस आहे की आज कोल्हापूरमधली उपजिल्हा कार्यालय सर्व ही चंदगडमध्ये येतात आहे. आमची कोल्हापूर नगरी फक्त अंबाबाई आणि ज्योतिबा सोडला तर जायची गरज लागणार नाही. ही शासकीय सगळी कार्यालय आपल्या चंदगड विधानसभेमध्ये येतात आणि सर्व चंदगडकरांचा हा मोठा संकट दूर होतोय. आणि ह्या जाचक अट्टी 2-2 टोलनाके क्रॉस करा पुढे जाय सगळ्या संपतोय. आणि एवढं सांगतोय 2 गड किल्ल्याचं काम झालं. आज भोगोली जैन मंदिराला 10 कोटी रुपये आपण दिले. आपलं इब्राहिमपूर जैन मंदिर 10 कोटी दिलेत आणि 193 कोटीचा चंदगड नगरपंचायतीला आपण निधी दिला. बेळगाव वेंगुर्ला 10 मिनिट रस्ता होतोय आणि पारगड गड किल्ला असेल आणि सगळेच गड किल्ले ताकदीने आपण सगळ्या गोष्टी कामं सुरू आहेत. आणि पर्यटन दृष्टीने आत्ता एक 50 कोटीचा निधी आत्ता या आजारच्या संपल्यानंतर गड किल्ल्यांसाठी येतोय. पुढच्या आणि 2-4 महिन्यामध्ये परत एक 50 कोटीचा 100 कोटीचा निधी आता नंतर गड किल्ल्याबरोबरच सगळं. नंतर मी वळेन 9 जिल्हा परिषदमधील आमच्या उमेदच्या संघटनांच्या माध्यमातून बचत गटाचे सर्व कार्यालय सुरू होतील आणि हे आमदार फंडातून करतोय. आणि याच्यासाठी आपण सर्व माझ्या भगिनी जसं लाडक्या बहिणी तशाच माझ्या भगिनींच्या प्रत्येक कामाला हाताला रोजगार आणि त्यांना त्यांच्या स्वयंभी त्यांच्या पायावर उभे करायचं आमचं ध्येय आहे, ते पूर्ण करतो. आणि ह्या निवडणुकीमध्ये आमच्याकडून आम्हाला अपेक्षा होते की 2-2.5 महिने पुढे जातील. खरं नगरपंचायत झाल्यानंतर महानगरपालिका झाल्यानंतर तिथं आचारसंहिता लागली. उमेदवारी वाटत असताना काही लोकांचं आता ऐकलं की स्थानिक उमेदवार नाही. हा उमेदवार चंदगडचा सुपुत्र आहे, चंदगड तालुक्याचा आमचा नेता आहे, ताकदीने काम करतो. जिल्हा परिषद त्याला अनुभव आहे आणि नाईलाज आहे. तुम्हाला सर्वांना मी विनंती केली होती, तुम्ही निवडणूक द्या, तुम्ही उमेदवार द्या. खरं ओबीसी पडल्यामुळे हा उमेदवार सचिन बल्लाळ किंवा त्यांची स्वराताई आमच्या नाही आहेत. हा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा एक खंदा समर्थक, एक खंदा कार्यकर्ता आणि आमदार शिवाजी पाटील ह्या स्टुडिओमध्ये उमेदवार आहे. आमदार शिवाजी पाटीलला पुन्हा एकदा निवडून द्यायचं आहे. ह्या ताकदीने काम करायचं आहे. काम तो तर करेलच, कारण सगळी कामं मला करायची आहेत. आदरणीय शांताराम बापू पाटील साहेबांनी हा मतदारसंघ पाण्यातला बाळा जपता तसा मतदार एवढे सेवा केलेले आहेत. आणि बापूंना सन्मानना तिथून तो सन्मान द्यायचा आहे. बापूंना ह्या मतदारसंघासाठी काय जीव ओतला ते आम्हाला माहिती आहे. तर कुठेही बापू त्या मतदारसंघातून लांब नाही आहेत आणि बापूसोबत आम्ही आहोत. सचिन बळासाहेब, तुम्ही ताकदीनं हे तुम्ही काम करणार, मला खूप आशा आहे तुमच्याकडून आणि आपण कुठे कमी नाही पडणार. आणि तोडिये भागात असू दे, आपल्या भागात असू दे, सगळं बरं. तुमची थोडं नाराजी आमची हेरेकर होती. आम्ही ती उमेदवारी जाहीर केली आणि आमच्या सावंत आहे ना डिक्लेअर केलं होतं. कारण काय नायला झाला, योगायोगाने गोपाळराव पाटील साहेब आमच्या पक्षात सामील झाले, त्यामुळे ती सीट त्यांना गेली. त्यामध्ये मी दिलगिरी व्यक्त करतो, सगळ्यांची माफी मागतो. कारण ही निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी खूप ताकदीने लढायची आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर लढायचं. आम्हाला कुठलं घाणेरडं राजकारण आम्ही करत नाही आणि कधी करणार पण नाही, एवढंच बोलतो. आणि सर्व जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घ्यायची आहेत. आम्ही नेते मंडळी जरी बोललो तरी जनतेने मनावर घेऊन निवडणूक लढून चांगल्या ताकदीनं उमेदवारांना विजय करायचे आहेत. कामं ते करतीलच आणि सगळी कामं मी पण करणार आहे. आणि तुम्हाला बोलून माझ्या शब्द विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महानकर न्यूजसाठी प्रकाश रायनापुरे, चंदगड.